आज आपण पुन्हा एकदा आलो आहे परेल वर्कशॉपची अपडेट घेण्यासाठी। आज जायचं आहे गणसंकुलमध्ये। वंदन ढोल ताशा पथकाचा सराव शुभारंभ आहे। आज मंडप आहे ना काहीतरीच मोठा आहे, 40 फुटाचा मंडप आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता अग्नि मोहिते आर्ट स्टुडिओ येणार आहे, सिद्धांत मोहिते। वरती बघा पॅकिंग चालू आहे। इथे बघा साईडला प्रभावळ ठेवलेत लाईनीत, इथं बजरंगबलीची प्रभावळ आहे। वर्षी आहे ना खैरानीच्या राजाला ही प्रभावळ होती बघा। या ठिकाणी तुम्ही बघाल तर संपूर्ण प्रभावळ आलेले आहेत बघा। बघा हा नंदीचा छाचा वाटतोय। ठिकाणी कामाला सुरुवात झालेली आहे। 793व्या वर्षी आपला लालबागचा राजा येतोय। ते शिवाई आठचे प्रथमेश दादा घाडगे मध्यंतर आणि संपूर्ण येथील दादा खातू यांचा वर्कशॉप असणार आहे। तर आपण संध्याकाळी इथे येणार आहोत। तर बघा ढोल वगैरे आलेले आहेत। तिला गेल्या वर्षी रामेश्वरम मंदिर आपल्याला बघायला भेटला। आपल्या मुंबईच्या राजाची ट्रॉली। गणेशोत्सवाला फक्त 93 दिवस बाकी आहे आणि 93व्या वर्षात आपला लालबागचा राजा येतोय। जुनी ट्रॉली आहे आणि या साईडला नवीन ट्रॉली आहे आणि इथे दरवर्षी आपल्या आई भवानीचा आणि चिंतामणीचा फोटो लागतो। व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या गणेश आठव्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये। तर आज आपण पुन्हा एकदा आलो आहे परेल वर्कशॉपची अपडेट घेण्यासाठी। आज आपण परेल वर्कशॉप, गणसंकुल, परत लालबागचा राजा, मुंबईचा राजा, चिंतामणी या आपण अशा अपडेट घेणार आहोत। तर अवघे 93 दिवस बाकी आहेत आणि 93 दिवसामध्ये लालबाग परळमध्ये कशी लगबग चालू आहे वर्कशॉपची असेल, मंडपाची असेल, ही आज आपण अपडेट जाणून घेणार आहोत। आणि आपल्याला नंतर जायचं आहे गणसंकुलमध्ये। वंदन ढोल ताशा पथकाचा सराव शुभारंभ आहे आज। तर त्यानिमित्त आपल्याला नंतर संध्याकाळी तिकडेच जायचं आहे। पहिलं आपण वर्कशॉपची अपडेट घेणार आहोत सगळ्या, त्यानंतर तिकडे जाणार आहोत। तर मला माझे बरेच मित्र मला बोलत असतात की मुंबईच्या राजाची अपडेट काय, लालबागच्या राजाची अपडेट काय, परत परेल वर्कशॉपची अपडेट काय, कॉल मेसेज करून विचारत असतात। तर आज तुमच्यासाठी आलो आहे पुन्हा एकदा। तर चला कुठलीही देर न करता आपण आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया। बोला गणपती बाप्पा मोरया आणि मंगलमूर्ती मोरया। आता परेल वर्कशॉपचं एवढं काम झालेलं आहे आणि बघा वरनं पूर्ण प्लॅस्टिक टाकलेलं आहे, फक्त साईडला प्लॅस्टिक लावायचं बाकी आहे, पॅकिंग करायचं बाकी आहे। आता आतमध्ये जाऊन अपडेट घेऊया चला। इकडे काम चालू आहे, पूर्ण प्लॅस्टिक वगैरे येणार इकडे। चला मित्रांनो, पुन्हा एकदा आलो आहे आपण परेल वर्कशॉपच्या मेन गेटजवळ। आता आतमध्ये जाऊया आणि अपडेट घेऊया चला। पण मित्रांनो यावर्षीचा मंडप आहे ना काहीतरीच मोठा आहे, 40 फुटाचा मंडप आहे। चला आतमध्ये जाऊया। या ठिकाणी तुम्ही बघू शकता अग्नि मोहिते आर्ट स्टुडिओ येणार आहे, सिद्धांत मोहिते यांचा आहे। इथं साचा आलेले आहेत आपले गणपती बाप्पांचे। या ठिकाणी संपूर्ण परेल वर्कशॉपची पूर्ण मंडप रेडी झालेला आहे। गेल्या टायमाला आलो तेव्हा हा प्लॅस्टिक कागद लावला नव्हता, आता संपूर्ण हे प्लॅस्टिक कागद लावून झालेलं आहे। वरती बघा पॅकिंग चालू आहे, हे बघा ब्लॅक कागद लावतात ते। इथे बघा साईडला प्रभावळ ठेवलेत लाईनीत, इथं बजरंगबलीची प्रभावळ आहे, साईडला 5-6 प्रभावळ आहेत। ही तुम्ही प्रभावळ बघू शकता। गेल्या वर्षी आहे ना खैरानीच्या राजाला ही प्रभावळ होती बघा। तुम्हाला जगन्नाथ पण दिसतात बघा। या ठिकाणी तुम्ही बघाल तर संपूर्ण प्रभावळ आलेले आहेत बघा। हे संपूर्ण प्रभावळ रेडी आहेत बघा। हा नंदीचा छाचा वाटतोय। यावर्षी काहीतरी एकदम धमाका होणार आहे बाई। बघा भरपूर प्रभावळ ठेवलेत या ठिकाणी, प्रभावळ भरपूर आहेत बघा, तुम्ही बघू शकता। हे बघा ही पण मस्त प्रभावळ आहे, नरसिंहांची प्रभावळ आहे। ठिकाणी कामाला सुरुवात झालेली आहे, साचे जॉईंट करण्याचं काम चालू आहे। पाठी तुम्हाला प्रभावळ एक साचा दिसतोय, तुम्ही इथं बघू शकता। जगन्नाथ भगवानचा बघा इकडे प्रभावळ बनवलेला आहे। इथं नंदीचा साचा जोडण्याचं काम चालू आहे। हे संपूर्ण आहे ना प्रत्येक मूर्तिकाराला जागा भेटली। आता इथे काही दिवसांनी इथं बॅनर लागतील आणि आपल्याला समजेल कुठला मूर्तिकार कुठल्या पॅसेजमध्ये येणार आहे।
याच ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की सिद्धेश दिगोले यांचा कलागंध आर्ट्स आहे. बाकी पुढे KPA आर्ट्स कुठे असेल हे माहिती पडेल तुम्हाला पुढे. तर अशी ही परेल वर्कशॉपची अपडेट आहे आजची. बघा काते आलेले आहेत. गेल्या वर्षी इथंच साकारलेला आपला चिंतामणी 2025चा कलागंध आर्ट्स यांनी साकारलेला, सिद्धेश दिगोले मूर्तिकार यांनी. तर मित्रांनो, या वर्षीची अशी न्यूज आहे की 17 ते 18 वर्षानंतर आपलं परेल वर्कशॉपमधनं खेतवाडीच्या गणराजचं आगमन होतं आहे आणि पुन्हा एकदा खेतवाडीचा गणराज साकारणार आहेत. आपले राजूदादा शिंदे यांच्याकडे यावर्षी मूर्ती आलेली आहे. तर मजा येणार आहे यावर्षी परेल वर्कशॉपमधनं आगमन बघायला. तर आणि बोलतं 90 का 95% काम झालेलं आहे. आता थोडंसं बाकी आहे आणि कास्टिंग वगैरे आलेली आहेत. आणि तर आता तुम्हाला माहिती आहे की खेतवाडीच्या गणराजचं आगमन इथनंच होणार आहे. आणि 2018ला पण आगमन झालं होतं खेतवाडीच्या गणराजचं, तेव्हा 60 वर्ष होतं. पण ते आगमन झालं होतं गणसंकुलमधून. पण यावर्षी 17 ते 18 वर्षानंतर तुम्हाला आगमन बघायला भेटतं आहे ते परेल वर्कशॉपमधनं. तर एक खूप म्हणजे बोलतात ना एक्सायटेड आहे, काहीतरी नवीन बघायला भेटणार आहे आणि आगमन पण धूमधडाक्यात तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर आता उत्सुकता आहे फक्त आगमनाची. 93 दिवस बाकी आहे. या 93 दिवसात आपल्याला हे दिवस पण कसे निघून जातील माहिती पण नाही पडणार. तर कारण तुम्हाला माहिती आहे की एकदा गणपतीचे 100 दिवस चालू झाले ना ते मोजायला उलटे गिनती, तर ते पट्ट्यापट निघून जातात आणि कसे निघून जातात माहिती पण नाही पडत. तर आपल्या माझा गणराया पेजला फॉलो नक्की करा. तिथे मी काउंटडाऊन चालू केले आणि हर एक अपडेट असेल ते आपल्या पेजवर तुम्हाला बघायला भेटेल आणि यूट्यूबला तुम्हाला अपडेट बघायला भेटेल. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तर आता जाऊया आपण गणसंकुलमध्ये. चला मित्रांनो, परळच्या राजाच्या इथे गेलेलो मी. तर परळच्या राजाची अपडेट अशी आहे की ट्रॉली जी बाहेर होती, मी तुम्हाला बघा मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं, ती कलर कामसाठी नेलेली आहे. आणि आता तिकडं काहीच अपडेट नाही म्हणून दाखवल्यासारखं काहीच नव्हतं म्हणून मी तुम्हाला तिकडं काहीच दाखवलं नाही आहे. कारण की गेल्या टायमाला तुम्हाला बघा व्हिडिओमध्ये मी ट्रॉली दाखवलेली परळच्या राजाची, तेव्हा कोणी बाहेर वगैरे काढून ठेवलेली. आता कलर कामासाठी गेलेली आहे. आता पुढे काय पाद्यपूजन जे काय अपडेट वगैरे असेल तर मग मी तुम्हाला दाखवलंच मी, सांगालच मी ब्लॉगद्वारे. बाकीचं मी आता तुम्हाला गणसंकुलमध्ये घेऊन चाललो आहे. पण यावर्षी परळचा राजा नक्कीच खूप काहीतरी वेगळंच करणार आहे आणि खूप धमाका करणार आहे. त्या तुम्हाला ब्लॉगमध्ये गेल्या वर्षी त्यांचं बोलतात ना अयोध्या मंदिर आणि मूर्ती ज्या निखिल खातू दादांनी म्हणजे जी साकारलेली परळच्या राजाची प्रभू श्रीरामाच्या रूपात, ती इतकी फेमस झाली ना, इतकी प्रसिद्ध झाली ना, यावर्षी आहे ना खरंच काहीतरी वेगळंच करणार आहे. लवकर तुम्हाला समजेल. तर आता आपण जाऊया तिकडे गणसंकुलमध्ये. चला एकदा आपण आलो आहे गणसंकुलच्या गेटच्या जवळ, इथून मोठे गणपती बाप्पांचं आगमन होतं. चला बघूया आतमध्ये काय अपडेट दिसते आपल्याला. तर तुम्ही बघू शकता बघा, आता ट्रक आलेला आहे आणि ट्रकमधनं सामान उतरवतं. ते कदाचित हे मंडपाचं सामान असेल वर्कशॉपचं. तर आपल्याला समोरच टेम्पो दिसलेलं आहे. आतमध्ये जर आपल्याला जायला भेटलं तर आपण आतमध्ये येऊन जाऊया आणि तिकडची पण अपडेट घेऊया. चला 93 दिवस बाकी आहे आणि 93व्या दिवसात 93व्या वर्षी आपला लालबागचा राजा येतो आहे. तुम्हाला लालबागच्या राजाचं दर्शन घडून देते. लालबागचा राजाचा विजय असतो. चला आता आपण आलो आहे गणसंकुलच्या गेटच्या इथे आणि हे बघा मंडप पूर्ण पॅक झालेलं आहे. इकडे पूर्ण प्लॅस्टिक वगैरे पॅकिंग झालेलं आहे. त्या ठिकाणी पण आहे. चला आता आपण गेट चालू आहे तर आपण आतमध्ये जाऊन बघूया. चला आतमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला इथे छोट्या मूर्तींचा वर्कशॉप दिसेल. चला आता आपण सरळ जाऊया आतमध्ये. इथे लहान मूर्तींचा छोटासा कारखाना आहे दोन्ही साईडला, तुम्ही बघू शकता. हा मेन एंट्रेन्स गेट. शिवाई आर्ट्सचा बॅनर लागतोय बघा इकडे. आपलं प्रथमेश दादा घाडगे शिवाई आर्ट्स. पुन्हा तर दिसलाच मला. या ठिकाणी बघू शकता तुम्ही
या ठिकाणी वर्कशॉपचं अजून काम अर्ध बाकी आहे, मंडपचं काम बाकी आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता शिवाई आर्ट्स असेल, पुढे बाकीचे मूर्तिकार असतील, नवीन मूर्तिकार आहेत या टायमाला. तर पुढच्या काही दिवसात आपल्याला समजेल तिथे. हो बघा, अशी तयारी झालेली आहे. खाली बांबू आहेत, म्हणजे इकडचे अजून काम बाकी आहे वरचं. ते शिवाई आर्टचे प्रथमेश दादा घाडगे आहेत, मग त्यांचा बॅनर लागतो इकडे तुम्ही बघू शकता. कदाचित त्यांचा वर्कशॉप इथेच असणार आहे, गेल्या वर्षी होता तिथे. या ठिकाणी संपूर्ण निखिल दादा खातू यांचा वर्कशॉप असणार आहे. आज संध्याकाळची इथे तयारी चालू आहे. वंदन ढोल ताशा पथक इथे सराव शुभारंभाला सुरुवात होणार आहे आज. तर आपण संध्याकाळी इथे येणार आहोत. बघा ढोल वगैरे आलेले आहेत, तुम्ही बघू शकता. आता थोड्या वेळाने तयारीला सुरुवात होईल. तर हा संपूर्ण निखिल दादा खातू यांचा वर्कशॉप आहे. इथे संपूर्ण काम झालेलं आहे मंडपचं, आणि इथे अर्धा काम बाकी आहे. इथे प्रथमेश दादा घाडगे मूर्तिकार आहेत. ते असा ही अपडेट इकडची. आता आपण ना गणसंकुलच्या वर्कशॉपची पूर्ण अपडेट घेतली आहे, आणि आतमध्ये पडदा लावलेला व्हाईटवाला. तर आज कसा कार्यक्रम आहे त्यामुळं पूर्ण पॅक केलेलं, आतमध्ये जायला अलाउड नव्हतं. तर आपण गणसंकुल वर्कशॉपची अपडेट घेतली, आणि आता आपण वर्कशॉपची अपडेट घेतलं. आता आपण मंडपाची अपडेट घेणार आहोत. तर आपण पहिले जाणार आहोत तेजुगायच्या राजाची अपडेट घ्यायला. तर यावर्षी 60 वर्ष आहे, आणि यावर्षी आगमन पण निघणार आहे त्यांचं, म्हणजे आगमन असणार आहे गणसंकुलमधून. तर खरंच मजा येणार आहे. तर आपण तेजुगायच्या राजाच्या मंडपाची अपडेट घेऊया. या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो, संपूर्ण काम चालू आहे इकडे, आणि अजून अपडेट नाही आहे. जोपर्यंत पाठपूजन काय होत नाही, पाद्यपूजन वगैरे, पाद्यपूजन आषाढी एकादशीला असतं, तोपर्यंत काय अपडेट नाही आहे. पण आपण आलो होतो राजा तेजुगायच्या मंडपाची अपडेट घेण्यासाठी. तर संपूर्ण गेटचं काम, म्हणजे मंडपाचं काम वगैरे काहीच नाही आहे. पहिली गोष्ट, तर यावर्षी 60 वर्ष आहे. तर आपण बघूया बोलू काहीतरी आपल्याला नवीन बघायला भेटेल. पण जोपर्यंत पाद्यपूजन होत नाही तोपर्यंत इकडे काही अपडेट नाही आहे अजून तरी. आणि पाद्यपूजन असतं आषाढी एकादशीच्या दिवशी, जसं आपल्या मुंबईच्या राजाचं असतं दरवर्षी गुरुपौर्णिमेला, तसं आषाढी एकादशीच्या दिवशी पाद्यपूजन असतं. त्याच्यानंतर आपल्याला समजेल की यावर्षी काय डेकोरेशन असणार आहे, काय अपडेट असणार आहे या मंडळाची. आणि आगमन वगैरे असेल कदाचित यावर्षी. जसं मला आठवतं आहे की 10 वर्षापूर्वी 2016ला आगमन ठेवलेलं तेजुगायच्या राजानी, आणि ती 50 वर्ष होतं. आणि लहान मूर्तीचं आगमन होतं तेव्हा, मोठ्या मूर्तीचं नव्हतं. मोठी मूर्ती जागेवरच बनलेली, आणि त्या दिवशी पूर्ण लालबाग कवर केलं, म्हणजे लालबागवरून आगमन पूर्ण केलेलं लहान मूर्तीच्या रथामधून. तर परत त्या आगमनाला मी पण होतो, मजा आलेली. संध्याकाळच्या टायमाला आगमन ठेवलेलं, पण मजा आलेली. तर यावर्षी बघू तेजुगायच्या राजाचं आगमन आपल्याला कसं बघायला भेटतं आहे, आणि काय नवीन बघायला भेटतं आहे, हे आता आपण काही दिवसात आपल्याला माहिती पडेल. तर चला, एवढीच अपडेट होती तेजुगायच्या राजाची. तर आता आपण जाऊया मुंबईच्या राजाच्या गणेश गल्लीमध्ये. चला, 99 #99. या ठिकाणी खूप मोठा गणेश गल्लीचा प्रवेशद्वार असतो मुंबईच्या राजाचा. आता आपण आलो आहे गणेश गल्लीमध्ये. चला पुढे जाऊया आपण आतमध्ये आल्याच्यानंतर आपल्याला उजव्या साईडला गुरुकृपा शॉप आहे. इकडे आपल्याला पूजेच्या वस्तू, सामान वगैरे सगळे भेटतात इकडे गणेश गल्लीमध्ये. आणि पुढे जाऊया, इथे आपल्याला राईट साईडला मुंबईच्या राजाचा ऑफिस आहे. चला पुढे जाऊया. आता आपण आलो आता मुंबईच्या राजाच्या गणेश गल्लीमध्ये. इथेच आपलं गेल्या वर्षी रामेश्वरम मंदिर आपल्याला बघायला भेटला. खूप सुंदर असा देखावा आपल्याला दरवर्षी बघायला भेटतो इथे. आणि यावर्षी 99 वर्ष आहे. तर आपल्याला बघू काय बघायला भेटतं आहे ते आपल्याला आता म्हणजे पाद्यपूजनलाच समजेल. या 2 बिल्डिंगच्या गॅपमध्ये आपला मुंबईचा राजा बसतो, 22 फूट. आणि या एवढ्या गॅपमध्ये पोरं खेळतात ना, इथे आपला देखावा असतो, डेकोरेशन असतं. वाव, काय कॅच पकडले, 1 नंबर. ही आपल्या मुंबईच्या राजाची जुनी ट्रॉली आहे, तुम्ही बघू शकता. ही इथेच असते आता सध्या. आणि पुढे एक ट्रॉली आहे, ती नवीन ट्रॉली आहे, हायड्रोलिक ट्रॉली आहे. चला पुढच्या ट्रॉलीचा आपण अपडेट घेऊया. गणेश गल्ली, लालबागची माता. ही आपली मुंबईच्या राजाची ट्रॉली आहे, आणि हे खोलून ठेवलेली आहे सध्या. कलर काम बाकी आहे करायचं.
ही आपली मुंबईच्या राजाची हायड्रोलिक ट्रॉली. ही बघा, हीच आपल्या मुंबईच्या राजाची ट्रॉली. दरवर्षी 2019मध्ये हायड्रोलिक ट्रॉलीचं हे केलेलं, म्हणजे उद्घाटन केलेलं, हीच ती ट्रॉली. तर मित्रांनो, हीच ती आपली साईट आहे पाठची, जिथून मुंबईचा राजा विसर्जनासाठी बाहेर पडतो. हीच ती साईट आहे बघा. आता कसं वाटतंय बघा, एकदम ओपन. मुंबईचा राजा इथून बाहेर पडतो आणि तो काय माहोल असतो, खरंच मजा येते. गर्दी असते, गर्दी. आणि 10 दिवस इथं जत्रा असते चालू, मजा येते. आपण गणेश गल्ली मुंबईच्या राजाची मंडळाची अपडेट घेतली आणि 2 ट्रॉल्या पाहिल्या. एक जुनी ट्रॉली होती, एक नवीन ट्रॉली आहे, हायड्रोलिक ट्रॉली आहे. ही तुम्ही पाहिलीच असेल आपल्या ब्लॉगमध्ये. तर यावर्षी 99 वर्ष आहे. खरंच गेल्या वर्षी मूर्तीकार आकाश तिरमल यांनी गणपती बाप्पा जो मूर्ती साकारलेली, खरंच अप्रतिम. त्याच्या आधी सतीश दादांनी पण खूप मूर्त्या अप्रतिम मुंबईच्या राजा साकारलेल्या. तर यावर्षी 99 वर्षी आपल्याला नवीन काय बघायला भेटेल हे गुरुपौर्णिमेला कळलं. मित्रांनो, आपण आता मुंबईच्या राजाचं खूप सुंदर असं अपडेट घेतलेली आहे. आणि गुरुपौर्णिमेला तुम्हाला माहिती आहे की पाद्यपूजन दरवर्षी असतं, तुम्हाला सांगायची गरज नाही आहे. तर गुरुपौर्णिमेनंतरच तुम्हाला समजेल की इथे यावर्षी डेकोरेशन काय आहे. यावर्षी 99 वर्ष आहे, काहीतरी नवीनच असणार आहे, खूप मोठा धमाका असणार आहे या टायमाला, मजा येणार आहे. तर तुम्हाला 99 वर्षी काय बघायला भेटते हे तुम्हाला 29 जुलैलाच कळेल. तो बोला मुंबईच्या राजाचा विजय असतो. बोल 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 22 फूट वाले की जय, गणेश गल्ली वाले की जय, मुंबईच्या राजाचा विजय असतो. आता आपण आहे बघतोय चिवडा गल्ली. हा एक्झिट आहे. लालबागच्या राजाचं दर्शन झालं का हा एक्झिट आहे. तिकडनं सर्व पब्लिक बाहेर येते. पुढं मेन गेट आहे, पुढे जाऊया. तेच लालबागच्या राजाचा मेन प्रवेशद्वार असतो मोठा. चला आतमध्ये जाऊया. पूर्ण लालबाग मार्केट, आजूबाजूला पूजेचे सामानं वगैरे भेटतात इकडे. बघा, लालबागच्या राजाच्या मुखदर्शनाची लाईन आहे. संपूर्ण पूजेचे सामान भेटतात. छोट्याशा गल्लीतून लालबागचा राजा बाहेर जातो. आता आपण आलो जिथं गणपती बाप्पा बसतो, लालबागचा राजा, त्याच जागेवर आपण आहो. आणि इकडे बघा समोर 365 दिवस लालबागचा राजा. ज्यांना 10 दिवस गर्दीमध्ये दर्शन भेटत नाही त्यांना इथं 365 दिवस लालबागचा राजा दर्शन देतो. आणि इथे बाजूला हनुमान मंदिर आहे. आता 9 जूनलाच लालबागच्या राजाचं गणेश मुहूर्त पूजन झालं. इथे लिहिलं लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. तर चला आपण आता लालबागच्या राजाचं दर्शन घेऊया पहिलं. बोला लालबागचा राजाचा विजय असो, लालबागचा राजा मार्ग. ही शान कोणाची, लालबागच्या राजाची. चला पुढे लालबागच्या राजाची ट्रॉली पण बघूया आपण. इथं तुम्ही बघू शकता लालबागच्या राजाची ट्रॉली आहे. ही लालबागच्या राजाची ट्रॉली आहे. 2025 साली नवीन ट्रॉली बनवलेली. इकडे बघा वर्ष दिलेलं आहे. लालबागच्या राजाचा विजय असो, ही शान कुणाची, लालबागच्या राजाची. लालबागच्या राजाची गणपती बाप्पांची ट्रॉली. आता गणेशोत्सवाला फक्त 93 दिवस बाकी आहे आणि 93व्या वर्षात आपला लालबागचा राजा येतो आहे. 93व्या वर्षी आपल्या लाडक्या भक्तांना दर्शन देण्यासाठी 14 सप्टेंबरला. तर आतुरता आहे फक्त 14 सप्टेंबरची. आता 93 दिवस बाकी आहे. 93व्या वर्षात येतो आपला लाडका लालबागचा राजा. बोला लालबागच्या राजाचा विजय असो. ही शान कुणाची, लालबागच्या राजाची. इथे बाजूलाच हनुमान मंदिर आहे. इथे लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. आज शनिवार आहे तर त्याला हनुमान बजरंगबलीचं दर्शन घेऊया. चला आतमध्ये जाऊया. हा संपूर्ण तुम्हाला मैदान दिसतोय ना, संपूर्ण मैदान आहे. मुखदर्शनाची लाईन असते इकडे.
खूप गर्दी असते या ठिकाणी. आता ओपन तुम्हाला जागा वाटते, पण आता काही दिवसांनी तुम्हाला इकडे मंडप लागताना दिसेल. हीच ती गल्ली आहे. इथूनच आपली पब्लिक लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी इकडे असते आणि इकडून या गॅपमधनं दर्शनाला आतमध्ये जाते. तर असा हा इकडची जागा आहे आणि अपडेट नाही अजून काय. आता थोड्या दिवसांनी इथं मंडप लागेल. गणेश मूर्त पूजन झालेलं आहे लालबागच्या राजाचं 9 तारखेला. तर काही दिवसांनी इकडं मंडप लागेल. तर मित्रांनो, आता आपलं लालबागच्या राजाचं संपूर्ण मंडप अपडेट जाणून घेतले आपण. 9 तारखेला गणेश मूर्त पूजन झालं होतं. आता थोड्या दिवसांनी मंडप पूजन पण होईल. त्याच्यानंतर मग मंडपाला म्हणजे मंडप कामाला सुरुवात होईल. तर अशी अपडेट आहे लालबागच्या राजा मंडपाची. आणि सध्या तरी 93 दिवस बाकी आहे आणि 93व्या वर्षी लालबागचा राजा यावर्षी येणारे आपल्या लाडक्या भक्तांना दर्शन देण्यासाठी. तर असं ही अपडेट होती. आता आपण जाणार आहोत चिंचपोकळीच्या चिंतामणीचा अपडेट घेण्यासाठी. तर चला आता चिंचपोकळीला भेटू. चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ बघा, चिंचपोकळी चिंतामणीचा मंडप आहे. आपण पुढे जाऊया. चिंचपोकळी चिंतामणीचा मंडप आहे. समोर तुम्हाला आई भवानी आहे आणि चिंतामणीचं दर्शन होतं आहे. आणि बघा, ही तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये पण दाखवलेली ही जुनी ट्रॉली आहे आणि ही नवीन ट्रॉली आहे. बघा, जी गेल्या वर्षीच बनवलेली, म्हणजे 2 वर्षे झाली, 2024मध्ये बनवलेली. आणि इथं मंडपाचं पूर्ण असं काम वगैरे चालू आहे. तर मला वाटत नाही एवढ्यात पाटपूजन होईल. जुलैमध्येच होईल पाटपूजन. तर ही अशी अपडेट आहे. पुन्हा एकदा सांगतो मी तुम्हाला. हा बघा, ही जुनी ट्रॉली आहे आणि या साईडला नवीन ट्रॉली आहे. आणि इथे दरवर्षी आपल्या आई भवानीचा आणि चिंतामणीचा फोटो लागतो. ही अशी चिंतामणीची अपडेट आहे, म्हणजे मंडपाची. चला पुढे जाऊया. चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ, चिंचपोकळीच्या चिंतामणी. ही अशी चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या मंडपची अपडेट होते. आता इथून पुढे बकरी अड्ड्याला तुम्हाला माहिती आहे की तिकडे वर्कशॉप सुरू नाही झालेले आहे. आणि तिकडे जेव्हा उद्घाटन होईल ना, म्हणजे शुभारंभ होईल ना वर्कशॉपचा, सतीश दादा आणि स्टुडिओ विजया साधू, तेव्हा मी तुम्हाला तिकडे घेऊन जाईल आणि त्याची अपडेट देईल. आणि मी हा ब्लॉग इथे एंड करत नाही. आपल्याला परत जायचं आहे. तुम्हाला माहिती आहे मी गणेशंकुलला जाणार आहे. तिथं आपल्याला वंदन ढोल ताशा पथक यांचा सराव शुभारंभ आज 13 तारखेपासून म्हणजे आज सुरुवात होणार आहे. तर मी तुम्हाला आधी स्टार्टिंगला सांगितलेलं की आज त्यांचं सराव शुभारंभ चालू होणार आहे वंदन ढोल ताशा पथकाचा. तर आपण आता गणेशंकुलमध्ये जाणार आहोत परत आणि तिकडे भेटूया. चला, आपल्या चॅनलवर पाटपूजनचे पण व्हिडिओ येत राहणार आणि आगमनाची ती पण काय अपडेट भेटेल ती पण मी तुम्हाला या आपल्या गणेश आठवे या चॅनलवरनं देत जाईल. आणि पाटपूजन तुम्हाला कसे वाटतं तिला पण जरा प्रेम द्या आणि वर्कशॉपच्या अपडेटला पण प्रेम देत जावा. आता आपण जाणार आहोत वंदन ढोल ताशा पथकाचा सराव शुभारंभाला गणेशंकुलमध्ये. मित्रांनो, आता आपल्याला कोण भेटले बघा, सचिन गावडे. जय गणेश. सचिन गावडे भेटल्या बरंच टायमानंतर. तर आता तो पण आला आहे वंदन ढोल ताशा पथकाच्या सराव शुभारंभाला. तर पाहूया आपण कसं होणार आहे वादन. पहिल्यांदा येतो तू वंदनला तर पहिल्यांदाच येतोय. अरे वंदनला मी दुसऱ्यांदा येतो. गेल्या वर्षी पण आपण शूट केला होता आणि यावर्षी आपण दुसऱ्यांदा चाललो आहे. तर पाहूया आता थोड्या वेळात वंदन ढोल ताशा पथक सुरुवात होईल आणि मजा येईल. चला, गणपती बाप्पा मोरया. अरे काय भाई योगेश, तू इकडे कुठे गेला? जय गणेश दोस्तो. जय गणेश, जय गणेश. काय बोलतो भाई? मग काय स्पेशल आज? भरपूर शिव्या खाऊन आलोय ब्रो. कुणाचं हे सगळं सांगायचं नसतं. ठीक आहे, चल मग आता कुठे जायचं आपल्याला वंदन ढोल ताशा पथक? आता आपण अरे हे बंद झालं कॅफे. आता आपण चला कुठे आपल्याला सरळ जायचंय. नाही, आता गणेश पार्टी देणार आहे. त्याचे 30 नाही किती झाले, 38,000ची पार्टी आहे. 50,000 झाल्यावर. नाही आता पहिली पार्टी होती. चल इकडं आरती चालू आहे आता. मंगलमूर्ती मोरया कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी. Viva
तर मित्रांनो फायनली आता आपण बाहेर आलेलो आहे आणि खरंच वादन खूप छान होतं. आणि तुम्हाला माहिती आहे की आपण स्टार्टिंगला परेल वर्कशॉप, गणसंकुल, परत त्यानंतर मग आपण काही मंडप अपडेट घेतले, जसं की मुंबईचा राजा, लालबागचा राजा, चिंचपोकळीच्या चिंतामणी, या सर्वांचे आपण मंडपाचे अपडेट घेतले. त्यानंतर आपण आलो गणसंकुलला. इकडे वंदन ढोल ताशा पथकाचा सराव शुभारंभ होता. तर खरंच मजा आली आणि इतकं भारी वाजवलं ना, खरंच दुसऱ्यांदा सलग दुसरं वर्ष शूट करायला आलेलो आणि मजा आली. सचिन, तुला कसं वाटतं इथे? एकदम मस्त, खूप पण सचिन तर पहिल्यांदा आलाय, सचिनला भेटूया. हां, मी पहिल्यांदाच आलोय पण खूप मजा आली. मजा आली ना. आता आम्ही ना 10:05 झाले. आता आम्ही निघतोय घरी. आणि सो तुम्हाला हा ब्लॉग नक्कीच आवडला असेल, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. मोरया.